नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झालेली आहे, त्यासाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा आपला व्हिडिओ क्रमांक 31वा आहे. यापूर्वीच्या 30 व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आपण या व्हिडिओमध्ये मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोबतच चालू घडामोडी 2025-26 वरती काही महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र कोणत्या राज्यांवरती आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहायचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र हे कोणत्या राज्यावरती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमन दीव यांच्यावरती आहे मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला डॅश कारखाना उभारण्यात आला होता. इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आपल्याला एक प्रकारे विचारलाय की कोणत्या राज्याचा किंवा कोणत्या शासनाचा कारखाना हा सर्वात पहिल्यांदा 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावरती उभारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर इंग्रज कारखाना जो आहे हा 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावरती उभारला गेला. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. इसवी सन 1891 मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट हे कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले होते? त्याला आपण अभिलेखागार असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. अभिलेखागार. परीक्षेमध्ये कधी कधी सरळ हा सुद्धा शब्द आपल्याला विचारला जाऊ शकतो. कधी आहे तर 1891 या वर्षी इम्पिरियल रेकॉर्ड ऑफ डिपार्टमेंट हे कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर कोलकाता किंवा कलकत्ता या शहरामध्ये 1891 या वर्षी अभिलेखागार उभारण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. सध्या सुरू आहे पहा एप्रिल 2026. तर हा जो प्रश्न आहे हा आपल्याला करंट अफेअर्समध्ये महत्त्वाचा ठरू शकतो. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? जिष्णू देव वर्मा हे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, लक्षात ठेवा. पण प्रश्न विचारलाय की ते महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर तेलंगणा या राज्याचे राज्यपाल होते पहा जिष्णू देव वर्मा. आणि हे नंतर म्हणजे सध्या हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. यांच्यावरती आपण काही अजून महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पाहून घेऊया. तेलंगणाचे राज्यपाल कधी होते? तर त्यांनी 31 जुलै 2024 ते 10 मार्च 2026 या काळामध्ये तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्य पाहिलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल ते कधी झाले? 10 मार्च 2026 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे. त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे? तर राज्यपाल होण्यापूर्वी त्यांनी 2018 ते 2023 या 5 वर्षाच्या काळामध्ये त्रिपुरा या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलं आहे. आणि ते त्रिपुराच्या राजघराण्यातील एक सदस्य सुद्धा आहेत. त्यांची निवड कधी झाली? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती त्यांची केली आहे. आणि त्यांनी 10 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे. यानंतरचा प्रश्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AIचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा हुबेहूब दुसऱ्या व्हिडिओमध्ये वापरणे याला डॅश म्हणतात. पाठीमागे काही दिवसापूर्वी याच्यावरती चर्चाही खूप सुरू होती आणि हा प्रश्न आपल्याला 2025ला उच्च न्यायालयासाठी विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर त्याला डीप फेक असं म्हटलं जातं. डीप फेक. लक्षात ठेवा डीप फेक काय आहे तर थोडंसं समजावून घ्या. एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ॲड करणं किंवा त्याचा दुरुपयोग करून काहीतरी नवीन गोष्ट तयार करणं आणि हे AI वापरून खूप सोपं झालेलं आहे. तर याला म्हटलं जातं पहा डीप फेक. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते? हा जो प्रश्न आहे हा आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये विचारण्यात आला होता. त्यामुळे हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे. हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणती संस्था भारतामध्ये चलन जारी करू शकते?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार हे दोघं मिळून भारतामध्ये चलन जारी करू शकतात. आर-बी-आय वरती लक्ष ठेवायचे. आर-बी-आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार हे दोघं मिळून चलन जारी करू शकतात. मग यांच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स देखील आहेत, लक्षात ठेवा. भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार या संस्था भारतामध्ये चलन जारी करू शकतात आणि भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आर-बी-आय ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. तसेच भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनानुसार जबाबदार नियामक संस्था देखील आहे. तर ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीखाली असणारी बँक आहे. कोणती? आर-बी-आय. मग आर-बी-आय वरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो की आर-बी-आयची स्थापना कधी झाली? तर लक्षात ठेवायचं आहे 1935 या वर्षी आर-बी-आयची स्थापना करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? आत्तापर्यंत आपल्याला 13 वेळापेक्षा जास्त हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ब्राह्मणाचे कसब हा जो ग्रंथ आहे हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा हा ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डॅशमध्ये महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणाचे पुनर्नामकरण हे यशवंतराव चव्हाण प्रशासन प्रबोधिनी त्याला पण यशदा म्हणतो असे करण्यात आलेले आहे. प्रश्न लक्षात ठेवायचे की पहिली एक संस्था होती तिचं नाव होतं महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरण. तर त्याचं नाव चेंज करण्यात आलं आणि नंतर नाव ठेवण्यात आलं यशवंतराव चव्हाण प्रशासन प्रबोधिनी. त्याला आपण शॉर्टकटमध्ये यशदा असं म्हणतो. तर हे नामकरण जे आहे किंवा हे जे नाव आहे हे कोणत्या वर्षी ठेवण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. तर 1990 या वर्षी यशदा हे नाव पडलं होतं. त्यापूर्वी नाव होतं महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरण. मग नवीन नाव 1990 मध्ये आलं यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे होर्मुझ सामुद्रधुनी ही कोणत्या दोन आखातांना जोडण्याचं काम करते? महत्वाचा प्रश्न आहे. करंट अफेअर्स 2025-26 वरती हा प्रश्न आहे. सध्या जे युद्धाचं काही वातावरण सुरू आहे त्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे. सामुद्रधुनी जी आहे ही कोणत्या दोन आखातांना जोडते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर पर्शियन आणि ओमान या दोन आखातांना जोडण्याचं काम करते पहा होर्मुझ सामुद्रधुनी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. या सामुद्रधुनीचं भौगोलिक स्थान काय आहे? तर ही सामुद्रधुनी उत्तरेला इराण आणि दक्षिणेला ओमान व संयुक्त अरब अमिराती यांच्या दरम्यान आहे. व्यापारी महत्त्व काय आहे? तर जागतिक तेल व्यापारासाठी हा जगातील सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. जगातील एकूण खनिज तेलांच्या पुरवठ्यांपैकी सुमारे 20 ते 30% व्यापार याच अरुंद मार्गातून केला जातो. अरबी सा अरबी समुद्राशी संबंध काय आहेत? लक्षात ठेवा. ही सामुद्रधुनी ओमानच्या आखाताद्वारे पर्शियन आखाताला थेट अरबी समुद्राशी जोडण्याचं काम करते. यानंतरचा प्रश्न आहे 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी डॅश यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली होती. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कन्फ्यूज होणारा प्रश्न आहे. यामध्ये पहिलं जे वर्ष दिलेलं आहे 1874, तर लक्षात ठेवा याच ठिकाणी आपले जवळपास 20 ते 30% विद्यार्थी चुकणार आहेत. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही कधी केली होती? तर 1873 यावर्षी सत्यशोधक समाज स्थापन केला. मग 1874 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणाच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा ही मुंबईमध्ये सुरू केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून 1874 या वर्षी सत्यशोधक समाजाची शाखा ही मुंबईमध्ये स्थापन करण्यात आली. पण मुख्यतः सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे ती 1873 या वर्षीची आहे. यावरती आपल्याला जवळपास 6 ते 7 वेळा प्रश्न TCSनं घेतला होता वेगवेगळ्या प्रकारे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1873 या वर्षी करण्यात आलेली होती. मग या समाजाची स्थापना ही कोणत्या ठिकाणी करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2 कृष्णराव भालेकर. यानंतरचा प्रश्न आहे वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. लक्षात ठेवायचे महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे जे आहेत हे मुख्यतः पावसाळ्यात येत नसून तर ते उन्हाळ्यामध्ये येतात आणि ते महिने आहेत पर्याय क्रमांक 4 एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे येत असतात. सध्या सुरू आहे पहा 3 एप्रिल 2026. तर याच गोष्टीवरून लक्षात ठेवायचे की सध्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्या काही ठिकाणी पाऊस पडत आहे, काही
ठिकाणी वादळ सुद्धा येत आहेत आणि काही ठिकाणी गारपीट सुद्धा होत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? TCS पॅटर्नमध्ये हा प्रश्न आपल्याला 6 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. 2023ला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. मुस्लिम लीगची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर 1906 या वर्षी मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी अजून काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. स्थापना कधी करण्यात आली? 30 डिसेंबर 1906 या वर्षी मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती? तर ढाका या ठिकाणी करण्यात आली होती. सध्या ते बांगलादेशमध्ये आहे. याचे प्रमुख संस्थापक कोण कोण होते? नवाब सलीमुल्ला खान, आगा खान तिसरे आणि नवाब वकार उल मुल्क हे जे आहेत हे त्याचे सदस्य होते किंवा प्रमुख संस्थापक होते. ही संघटना प्रामुख्याने ब्रिटिश भारतातील मुस्लिमांच्या राजकीय हक्कांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डॅश पठार हा पश्चिम घाटाचा एक महत्त्वाचा भाग आहे. इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त हा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील जो कास पठार आहे तर हा पश्चिम घाटाचा एक महत्त्वाचा भाग येतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा संघराज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. 3 ते 4 वेळा हा प्रश्न आपल्याला MPSC मध्ये विचारण्यात आलेला आहे. राज्यघटनेतील असा कोणता अनुच्छेद आहे जो संघराज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित येतो? आणि तो अनुच्छेद आहे ऑप्शन क्रमांक 1, तर अनुच्छेद 343 हा संघराज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहे. तर मित्रांनो, आपण यामध्ये एक डिटेल प्रमाणे एक व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये जेवढे काही महत्त्वाचे असणारे अनुच्छेद आहेत, कलम आहेत आणि ते कशाशी संबंधित आहेत यावरती डीपमध्ये एक आपण व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, नेक्सस या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? 2025चा लेटेस्ट असणारा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला 2026ला पोलीस भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे आपण हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे. नेक्सस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, युवाल नोवा हरारी हे जे आहेत हे नेक्सस या पुस्तकाचे लेखक आहेत. मग यांच्यावरती सुद्धा काही 2 ते 3 पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. या पुस्तकाचं पूर्ण नाव काय आहे? नेक्सस अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन नेटवर्क्स फ्रॉम द स्टोन एज टू AI. AIचा अर्थ आहे पहा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. विषय काय आहे या पुस्तकाचा? तर हे पुस्तक माहितीचं जाळं म्हणजे त्याला इन्फॉर्मेशन नेटवर्क्स असं म्हटलं जातं. तर मानवी इतिहासात कसे विकसित झाले आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI भविष्यात काय बदल घडवू शकते यावरती हे पुस्तक आधारित आहे. आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन हे 10 सप्टेंबर 2024 या दिवशी प्रकाशित झालं होतं. लक्षात ठेवायचे 25 आणि 26च्या करंट अफेअर्सवरती हे पुस्तक महत्त्वाचं ठरू शकतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रजातीचा ऑलिव्ह रिडलेशी संबंध आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 2023ला सुद्धा हा प्रश्न आपल्याला TCS पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेला होता. ऑलिव्ह रिडले हे नेमकं काय आहे? तर हे एक कासवाची प्रजाती आहे पहा, ऑलिव्ह रिडले. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कान्होजी आंग्रे ज्यांच्या नावे संग्रहालय सुरू करण्यात आलेले आहे तर त्या संग्रहालयामुळे अलीकडे ते चर्चेत आलेले आहे. तर लक्षात ठेवायचे कान्होजी आंग्रे हे नेमके कोण होते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा हा प्रश्न आपल्याला TET मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे परिसर अभ्यास या घटकामध्ये. कान्होजी आंग्रे हे जे होते तर हे ऑप्शन क्रमांक 2, तर नौसेना प्रमुख होते. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यांच्याविषयी जर शॉर्ट्स व्हिडिओ पाहायचा असेल आपल्याला तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचीही लिंक देतो. त्या ठिकाणी आपल्याला समजून जाईल की नेमकं कान्होजी आंग्रे कोण होते. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना केव्हा व कोठे झाली? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि एकाच प्रश्नामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. साम्यवादी पक्षाची स्थापना केव्हा झाली? तर वर्ष आहे त्याचं 1925. पण कोठे झाली हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पूर्ण असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, कानपूर या ठिकाणी झाली. 1925 या वर्षी झाली. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2015च्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत विवादांवर
निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या प्राधिकरणाला देण्यात आलेला आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 2015च्या लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत विवादांवरती निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो कोणत्या प्राधिकरणाला देण्यात आलेला आहे? आणि ते जे प्राधिकरण आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3 आयोग आणि अपील अधिकारी यांना ते अधिकार देण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? महत्त्वाचा प्रश्न आहे. 2023ला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि 2025ला हा प्रश्न आपल्याला उच्च न्यायालयासाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर लोकसभेला उत्तरदायी असतं. प्रश्न आधी समजावून घ्या. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या लोकसभेला उत्तरदायी असते. अनुच्छेद 75 नुसार मंत्री हे लोकसभेला जबाबदार असतात आणि मंत्री परिषद ही लोकसभेला थेट जबाबदार असते जोपर्यंत तिला लोकसभेमध्ये बहुमताचा पाठिंबा मिळतो तोपर्यंत ते पदावरती राहू शकतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड केली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी नोकरी. त्यालाही जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.